नमस्कार, शिल्पाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत पालक आणि बटाट्याची भाजी। ही भाजी आपण डब्यावर देखील देऊ शकतोय। अतिशय सोपे आणि झटपट तयार होते। इथे मी पालक छान धुवून आणि बारीक कापून घेतला आहे। एक मध्यम आकाराचा बटाट्याचे देखील साल काढून छान बारीक कापून घेतला आहे। 5-6 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूण पाकळ्या देखील बारीक कापून घेतल्या आहे। आता या ठिकाणी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1.5 चमचा आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे आणि जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जो लसूण घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे। लसूण तांबूस होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला एकदम मस्त अशी चव येते। त्याच नंतर लगेचच आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत आणि हिरवी मिरची देखील तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। हिरवी मिरची फ्राय करून झाल्यानंतर आपण जे बटाट्याचे काप करून घेतले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। तर हे जो बटाटा आहे तो आपण अर्धवट यामध्ये शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही या चमच्याच्या साहाय्याने असं चेक करून घ्या। बटाटा आपला अर्धवट शिजलेला आहे आणि आता लगेचच त्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला पालक आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि पालक टाकल्यानंतर देखील आपण ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण भाजी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित छान परतवून घ्यायची आहे। आपला जो पालक आहे तो व्यवस्थित शिजला पाहिजे। तर हे बघा इथे 2 ते 3 मिनिटं झाले आहे आणि पालक देखील आपला व्यवस्थित शिजला आहे। पालक आणि बटाट्याची ही मस्त अशी भाजी तयार झाली आहे। आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। बघा किती झटकेपट अशी तयार होते ही भाजी। तुम्ही टिफिनवर देखील देऊ शकता आहे। खूप पटकन अशी तयार होते। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। आवडली असेल लाईक आणि शेअर नक्की करा।